पण तशी आरक्षण घेण्यासाठी आम्ही इथं आलो आहे, पण तशी सुविधा या ठिकाणी पाहायला मिळत नाही. आम्हाला या ठिकाणी चिखलामध्ये बसून करावं लागत आहे. आज दादा जरी बसून आमच्या संघ करतायत, त्यांच्या संगती बसून आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत. जशी सुविधा पाहिजे अशी आम्हाला या ठिकाणी भेटत नाही आहे आणि जोपर्यंत दादा सांगत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठून जाणार नाही, कारण आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे. तर मराठ्यांनी सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की आपल्याला सर्वांना या आरक्षणाची गरज आहे, कारण ज्या आरक्षणामुळे त्या आरक्षणाचा फटका मला स्वतःला बसला आहे. कारण मी स्वतः 2 वेळा असिस्टंट मी पी एस आय पदासाठी ज्यावेळेस ॲप्लिकेशन केलं त्यावेळेस मी 2 वेळा आरक्षणामुळे बाहेर निघालो. तर मला ज्या गोष्टीचा फटका बसला त्याच गोष्टीचा फटका इतर लोकांना मिळू नये अशी माझी विनंती आहे. म्हणून आपण सर्वांनी आता दादांनी पत्रकार परिषद घेतली त्या पद्धतीने इतरत्र न फिरता आझाद मैदानावरती येऊन सर्वांनी बसावे अशी मी त्यांना विनंती करतो. रामकृष्ण. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. जय जिजाऊ जय शिवराय. जय जिजाऊ जय शिवराय.